मराठी चित्रपटाचा सिक्वल म्हटलं ना की तो फ्लॉप होणारच. हे जे समीकरण होतं ना त्याला छेद दिलेला आहे देऊळबंद 2 ह्या चित्रपटाने. चला तर मग ह्याच देऊळबंद 2च्या यशामागची कारणं जाणून घेऊयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी खूप मेहनत लागते. तर जर का तुमचा एक सपोर्ट म्हणून लाईक आणि सबस्क्राईब, मी नेहमी म्हणतो तसं, मिळाला तर खूप भारी वाटेल. तर देऊळबंद 2 हा चित्रपट आला आणि अक्षरशः महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांची थिएटरला पोहोचण्यासाठी लाटच आलेली आहे. आणि जे म्हणत होते की मराठी चित्रपटांचे सिक्वल्स हे चालत नाही, त्याच्या एक्झॅक्टली उलट होताना दिसत आहे. चला तर मग ह्याच्याच यशामागची कारणं जाणून घ्या. सगळ्यात महत्वाचं कारण देऊळबंद 2 हा चित्रपट चालण्यासाठी ते आहे त्या चित्रपटाचा विषय. म्हणजे इथे फक्त स्वामी समर्थ नाहीत, इथे त्याला जोड आहे ती शेतकरी आत्महत्या विषयाची. आणि म्हणूनच हा चित्रपट जास्त चालतोय, त्याला यश मिळतंय. म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटू लागलंय की हा चित्रपट आपला आहे, म्हणून ते लोक थिएटरमध्ये जाऊन पाहत आहेत. इनफॅक्ट स्वामी भक्त तर उत्सुक होतेच ह्या चित्रपटासाठी, पण त्याला जी जोड मिळाली शेतकऱ्यांची त्याने ह्या चित्रपटाला डबल यश मिळवून दिलं असं मला वाटतं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे ह्या चित्रपटाच्या यशामागे. नंतरचा मुद्दा किंवा नंतरचं जे कारण आहे ते मला वाटतं की प्रवीण तरडे ह्यांचा जो एक प्रेक्षक वर्ग तयार झाला, म्हणजे ह्या आधीचा देऊळबंद 1 चित्रपट असेल, त्यानंतर मुळशी पॅटर्न असेल, सरसेनापती हंबीरराव असेल, धर्मवीर, या सगळ्या चित्रपटांचा जे रांगडे चित्रपट आहेत त्यांचा एक प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे. आणि प्रवीण तरडे हे जे नाव आहे ते एक ब्रँड तयार झालं आहे. आणि त्या ब्रँडला पाहायसाठी, त्यांचा कंटेंट पाहायसाठी लोक थिएटरपर्यंत पोहोचतात. आणि हा एक महत्वाचं कारण आहे मला वाटतं देऊळबंद 2च्या यशामध्ये. तिसरं म्हणजे आधीच्या भागाची, म्हणजे देऊळबंद 1ची जी लोकप्रियता होती ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा ना, देऊळबंद 1 हा चित्रपट 11 वर्षापूर्वी जो रिलीज झाला होता आणि तोच चित्रपट अजूनही तितक्याच आवडीने आपण टीव्हीवर पाहतो. आणि ती जी 11 वर्षांची उत्सुकता होती स्वामी भक्तांच्या मनामध्ये, ती एक्झॅक्टली उत्सुकता थिएटरमध्ये दिसतीये. म्हणजे लोक ज्या आतुरतेने त्या चित्रपटासाठी वाट पाहत होते आणि नेमकी ते बोलतात ना, बोला फुलाला गाठ पडली, की चित्रपट सुद्धा तितकाच चांगला निघाला. आणि त्यामुळेच मला वाटतं की लोक थिएटरपर्यंत पोहोचतात आणि खूप गर्दी होते. आणि हे एक मोठं यशामागचं कारण आहे मला तरी वाटतं. नंतरचा टॉपिक म्हणजे हा चित्रपट आहे ना, फक्त आणि फक्त असं मित्रांसोबत नाही तर फॅमिली सोबत आपण एन्जॉय करू शकतो. म्हणजे आता तुमच्या घरातला एक लहान मुलगा ते तुमच्या घरातला एक वृद्ध व्यक्तीपर्यंत हा चित्रपट पाहायला जाऊ शकतो. म्हणजे ती एक पूर्ण फॅमिली पाहायला जाऊ शकते. तर ते फॅमिली मनोरंजन जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच एक्झॅक्टली म्हणजे जे फॅमिली थिएटरमध्ये जात आहेत आणि तो एक फायदा मिळतोय देऊळबंद 2 ह्या चित्रपटाला मला वाटतं कुठेतरी. म्हणजे बघा ना, आज स्वामींचा विषय जिथे वृद्ध लोक पाहू शकतात, शेतकऱ्यांचा विषय जिथे मिडल एज लोक पाहू शकतात, शेतकरी पाहू शकतात, त्यांची फॅमिलीज येऊ शकतात, परिवार येऊ शकतात. तर हा जो एक बोलतात ना, एक पूर्ण त्या घरातलं कुटुंब जाऊन तो चित्रपट पाहू शकतो, ही एक खूप मोठी बाब आहे ह्या चित्रपटाच्या यशामागे, मला तरी असं कुठेतरी वाटतं. नंतरची गोष्ट म्हणजे वर्ड ऑफ माउथ. आता ह्या चित्रपटाला म्हणजे जर का मी पाहायला गेलो ना, माझं उदाहरण सांगतो, मी हा चित्रपट देऊळबंद 2 पाहायला गेलो. जेव्हा मी बाहेर पडलो, म्हणजे पहिला तर माझ्या स्वामी समर्थ म्हणत होते, त्यांचा चित्रपट म्हणून पाहायला गेलो. आणि नंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा प्रवीण तरडे यांचं त्याचे लिखाण होतं, जो क्लायमॅक्स होता त्याचा मी खूप फॅन झालो. आणि मग अजून 2-3 लोकांना जाऊन सांगितलं की यार चित्रपट खूप छान आहे, क्लायमॅक्स खूप छान आहे. मग तो एक मुलगा चित्रपट पाहायला गेला, त्यांनी अजून 3-4 हे जे वर्ड ऑफ माउथ आहे ना, जे की खूप कमी मराठी चित्रपटांना ते जे घडतं त्या बाबतीत घडतं, तर ते मला वाटतं की
देऊळबंद 2 ह्या चित्रपटाच्या बाबतीत घडलं की वर्ड ऑफ माउथ हे खूप छान आलं. म्हणजे देऊळबंद 1 तर छान होताच, पण देऊळबंद 2 हा चित्रपट त्याच्या पुढे 5 पावलं पुढे निघाला आणि त्यामुळेच वर्ड ऑफ माउथ सुद्धा छान आले. हे एक इम्पॉर्टंट कारण आहे मला वाटतं की ह्या चित्रपटाच्या यशामागे. अजून एक मला वाटतं की मला असं पर्सनल वाटतं की जी निगेटिव्ह पब्लिसिटी झाली, म्हणजे की हा चित्रपट चालणार नाही, जनरली मराठी चित्रपटांचे सिक्वल चालणार नाहीत, अरे काय देऊळबंद 1 स्वामींवर, आता स्वामींवर असं भक्तिमय चित्रपट पाहिले सगळेच थोडी जाणार, काही स्वामी भक्त जातील, असं जे मत होतं ना त्याला छेद दिला गेला मला वाटतं या चित्रपटाने. म्हणजे त्यात जी विषयाला जोड होती शेतकरी आत्महत्याची, तर ही जी सगळी निगेटिव्ह पब्लिसिटी झाली होती ना तीही वर्क करून गेली मला वाटतं ह्या चित्रपटाला, आणि हे एक महत्वाचं कारण असू शकतं देऊळबंद 2 ह्या चित्रपटाच्या यशामागे. तर ही काही कारणं होती जी मला वाटली. तुम्हाला तुमचं कारण जे तुम्हाला वाटतं की देऊळबंद 2 का चालला हेही तुम्ही सांगू शकता. सो आता आपण देऊळबंद 2चा बोलतोच आहे तर तुम्हाला बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा सांगून देतो की 13 दिवस झालेले आहेत देऊळबंद 2 ह्या चित्रपटाला लागून, आणि ह्या 13 दिवसांनंतर ह्या चित्रपटाचं कलेक्शन जे झालंय तर ते आहे 55 कोटी एवढं नेट कलेक्शन 13 दिवसांनंतर. म्हणजे आता मी वाटतं 11व्या दिवसापर्यंत मी सांगितलेलं आहे कलेक्शन 50 कोटी 15 लाखाचं, जे की पोस्टरही आलं होतं, आणि त्याच्यानंतर 12व्या दिवशी चित्रपटाने 2 कोटी 60 लाख एवढी कमाई केली. 13व्या दिवशी 2 कोटी 40 लाख एवढी कमाई केली. म्हणजे सोमवार मंगळवार सुद्धा 2 कोटीच्या पुढेच चित्रपट गेला. सो आता जे नेट कलेक्शन झालं ते 55 कोटी एवढं आहे, आणि जे ग्रॉस कलेक्शन झाले 11 दिवसांनंतर देऊळबंद 2 चित्रपटाचं तर ते आहे 60 कोटी एवढं. म्हणजे 60 कोटीचा टप्पा सुद्धा पार केलाय बरं का. आता वेड चित्रपटाचा जो रेकॉर्ड आहे की 75 कोटी ग्रॉसचा, तोही मला वाटतं लवकरच मोडला जाणार आहे ह्या चित्रपटाकडनं असं म्हणू शकतो. सो हे होतं ह्या चित्रपटातल्या यशामागची कारणं आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या यार.